स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. अवी, काय विचार करतेस? सौरभने तुला खुल्या मनाने बोलवलं, तुझं आदरात इथे केलं. त्याचं कामच होतं ते त्याने केलं. त्यात एवढं वावगं वाटण्यासारखं काय? वावगं काही नाही रे, पण त्याच्यात जो बदल झालाय ना त्याचंच आश्चर्य वाटतं. एखादा माणूस अचानक एवढा कसा बदलू शकतो? म्हणजे हाच का तो सौरभ असं वाटतं? तू काही समज, पण त्याच्यात बदल घडलाय हे मात्र तुला मान्य करावं लागेल. बदल घडलाय रे, पण इतका? आणि जो बदल झालेला आहे तो खरा का खोटा? अगं होऊ शकतं ना असं. काय हवी, माणसाच्या हातातून एकदा सगळंच निसटून गेलं ना की त्याला उपरती होत असते. त्याच्यातनं झालेला बदल आहे तो काय असा अचानक घडलेला बदल नाहीये. पण मग सलील, हे सगळं इतक्या फास्ट कसं होतंय? म्हणजे अचानक त्यांनी वरचेवर आमच्याकडे येणं, आर्याच्या नावाने इंडस्ट्री काढणं, तुला मदत करणं, मला इतके फोन करणं, हे सगळं खूप फास्ट होतंय असं नाही वाटत तुला? एवढा बदल? नाही, या सगळ्या गोष्टी जरी खूप वेगाने घडत असल्या तरी सुद्धा त्याची मनस्थिती बदलण्याची प्रक्रिया मात्र अत्यंत हळुवारपणे घडली असावी असं मला वाटतं. म्हणजे अचानक त्याला पश्चाताप झाला किंवा काहीतरी दृष्टांत झाला म्हणून त्याच्यात बदल घडले असं मला नाही वाटत आहे. तुला एक सांगू कसं नाही, त्याच्यातले बदल पण म्हणजे मला समजू शकतं, पण मी पण त्याला पॉझिटिव्हली रिॲक्ट होते का काय असं वाटायला लागलंय मला आता. मला वाटतं अवी, तू जे वागतेस ते काही चूक नाही. उलट तू त्याला एक संधी देतेस आणि ती तो डिझर्व करतो. आणि मला असंही वाटत नाही की त्याच्या तुझ्याकडनं काही अपेक्षा असाव्यात. इनफॅक्ट तुम्ही आज जे करताय, जे वागताय ते तुमच्यासाठी नाही तर तुमच्या मुलांसाठी. अरे हे सगळं ठीक आहे, पण हे लोकांना कोण समजावून सांगणार? त्यांना असंच वाटणार ना आमच्या दोघांचा पॅचअप झालाय. पण तुम्हाला लोकांशी काय करायचंय? लोक सतत काहीतरी म्हणतच असणार ना. आणि आजपर्यंत तू लोक काय म्हणतील याचा कधी विचार केलास? मग आज का तुम्ही दोघंही सामोपचाराने वागलात तर तुमच्या मुलांच्या दृष्टीने ते फायद्याचं नाही का?
मुलांच्या भवितव्याचा विचार केला तर तू म्हणतोस ते योग्य आहे. चल दी डॉक्टरांकडे जाऊया. नको, मी ठीक आहे आता. काय ठीक आहे? ती मी मगाशी किती घाबरले होते. बोलता बोलता केवढी एक्साइट झाली होतीस तू. चल ना जाऊन येऊया. नको अगं, खरंच गरज नाही आता. दी मला मान्य आहे, म्हणजे तुला शॉक लागणं साहजिकच होतं, पण काही गोष्टी ऍक्सेप्ट करायलाच हव्यात ना. दीज आर फॅक्ट्स. हे सगळं माझ्याच आयुष्यात का घडायचं होतं प्राची? मी काय केलं होतं? बरं, माझं एकटीचं मी सहन केलंही असतं ग, पण अनिशचा काय दोष आहे या सगळ्यात, सांग मला. ती त्यानं विचार करूनच निर्णय घेतला असेल ना. त्याचं खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. आय नो. मला अनिशला भेटायचंय. तो आता जयपूरला आहे ना, आल्यावर भेटशीलच की. मला त्याला आत्ता भेटायचंय. ती काय वेड्यासारखं आहे. आत्ता जाणार आहेस तू? तब्येत तरी ठीक आहे का तुझी? माझं काय होतं त्याची पर्वा नाहीये मला प्राजू. मला अनिशला आत्ता भेटायचंय बस. माझ्याशी असं का वागलास तू, विचारायचंय मला त्याला. अगं म्हटलं ना, तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याचं. हे बघ दी, तू अजिबात विचार करायचा नाहीयेस आता. शांतपणे झोप तू. मी कॉफी करून आणते तुला. ओके? विचार करू नकोस. ऑफिस खूप छान झालंय ना. म्हणजे अख्ख्या शहरामध्ये असं एखादंच ऑफिस असेल. सौरभचं सुद्धा कौतुक करायला हवं. म्हणजे कोल्हापूरचा एवढा बिझनेस सांभाळून इथे पुन्हा नवीन बिझनेस उभा करायचा म्हणजे. तू लवकर का निघून आलास? तुझ्याशी बोलते मी. काय झालं? गाडीत पण एकही शब्द बोलला नाहीस. खरं म्हटलं तर तेव्हाच विचारणार होते, पण सांग ना काय झालं. देवी गप्प बस ना प्लीज प्लीज. किती बडबड करतेस? गप्प बस. काय झालंय? बरं वाटत नाहीये का? देवी, अवंतिकाचं लग्न झालंय तुला माहिती नव्हतं? माहित होतं. ती सौरभची बायको आहे हेही तुला माहित होतं? हो. हो, मग तुम्हाला सांगितलं का नाहीस? अरे देवी, तुम्हाला सांगितलं का नाहीस? अरे पण तशी कधी वेळच आली नाही. काहीतरी कारण देऊ नकोस. दादा, आणि ह्या सगळ्या डिटेल्स द्यायचं कारणच काय होतं? ती तुझी एम्प्लॉई आहे, तुझ्या ऑफिस मध्ये काम करते, आणि तुला हे सगळं माहित असेल हे गृहीत धरलं मी. सगळ्यांनीच मला गृहीत धरलं. इव्हन अवंतिकाने देखील मला गृहीतच धरलं. ती सौरभची बायको आहे याचा उल्लेख तिने कधीही केला नाही.
अरे पण ती हे सगळं का बोलेल तुझ्याशी? ठीक आहे, नवऱ्याबद्दल नको बोलू दे, पण स्वतःला एक मूल आहे एवढं तरी इतक्या दिवसात सांगायला हरकत नव्हती. दादा, कामाच्या वेळी पर्सनल गोष्टी डिस्कस केलेल्या तुला चालतात? बरं, तू तरी कधी तिला खाजगी आयुष्याबद्दल तिला विचारलंस? काय झालंय, आजही मुलगी आली नाही, कळतच नाही. काळे आजी आजी अहो 2 दिवस झाले कल्पना आली नाही. काय झालंय तरी काय? मला एवढी काळजी वाटतेय ना. बाळाला बरं बिरं नाही असं तर नसेल ना? तसं काही झालेलं नाहीये, तेच तर तुम्हाला सांगायला आले. आत्ता तिचा टेलिफोन आलेला होता आणि तिनं सांगितलं 2 दिवस ती बाळाला घेऊन कुठेतरी पुण्याबाहेर गेलेली आहे. पुण्याबाहेर? पुण्याबाहेर कुठे गेली असेल ही? हो, गेली असेल तिच्या सासरच्या नातेवाईकांच्याकडे. मला तर काहीच कळेन असं झालंय. जीव फार कासावीस होतोय हो. काळे आजी, किती काळजी कराल हो तुम्ही. काय सांगायचं तुम्हाला, फार सोसले हो. आता नाही सहन होत. अमेय गेला तेव्हा तर अगदी वेड लागायची पाळी आली होती. आणि आता सुद्धा हा नातू भेटलाय तर त्याला असं चोरून लपून भेटावं लागतं. सर्व काही ठीक होईल आजी. परत सगळ्या तारा जुळून येतील. तुमच्या तोंडात साखर पडो. नक्कीच पडणार आहे. आज बाळकृष्ण नाहीये तर देवघर अगदी सुनं सुनं वाटतंय. झालं, उठलं कोणीतरी. चला. हे काय उद्या लग्न आणि आज कपडे घातले वाळत घालतेस? दे मी घालते. अगं दे, मी घालते. अगं मी मदत तर करते. नको. बोला, काय झाली का तयारी? तर तयारी काय करायची? रजिस्टर मॅरेज तर आहे. अगं तयारी काय करायची म्हणजे काय? लग्न म्हणजे लग्न असतं, तयारी करायच लागते. आईची चालू असेल तयारी? हो, तिचं चालू आहे. चिवडा करणं, लाडू करणं आणि आमंत्रण वगैरे तीच बघते ना. कुणा कुणाला बोलवलं? फारसे कोणी नाहीत, कॉलनीतलेच बोलवलेत. आणि ऑफिस? अगं त्यांना वेगळं रिसेप्शन द्यायचं म्हणतोय सुशांत. ओ वाव, दॅट्स अ ग्रेट आयडिया. बरं, हा उद्या आपल्याला यायचंय. आपण चीफ गेस्ट आहात, रजिस्टर घरीच येणार आहेत. चीफ गेस्ट वगैरे सगळं ठीक आहे, पण ज्या दिवशी तुम्हाला लग्नाची बातमी दिली आहेस त्या दिवशीपासून मी सकाळपासूनच रजा घेतलेली आहे. गुड. त्यामुळे मी सकाळपासून येणार आहे आणि मी करवली आहे. एक्सक्यूज मी. तुझा मान आहे तो अवी. खरंच तू खूप केलंस माझ्यासाठी. कोणी, मी का? आभार प्रदर्शनाचं भाषण आणखी मोठं आहे का? पटकन नाही नाही, झालं झालं. मग मला एक लाडू मिळेल का आईच्या हातचा? नक्की, चल लवकर. घर भरल्यासारखं वाटतंय नाही? हो ना, जुई सुद्धा अगदी छान रुळली आहे नाही घरात. आणि रिचा या घरात आल्यापासून ती छान मोकळी झाली आहे. खरंय हो, पण रिचा राहायला यायची म्हणल्यावर मला तर खरं खूप टेन्शन आलं होतं. पण तशी आता बदलली आहे बरीच माणसात आल्यासारखी वाटते. म्हणजे घरापासून दूर राहिल्यामुळे कदाचित घरातल्या माणसांची किंमत कळली असेल तिला. तशी थोडीशी फटकळपणाने वागते, पण हा स्वभावाचा भाग झाला नाही का? स्टेडी प्लीज. आता वेडा वाकडा तोंड नाही. गिव्ह मी अ नाईस स्वीट स्माइल. काय हो, शशांक पण अजून थोडासा मनात आडी धरून असल्यागत वाटतो नाही का? माई, रिचाला जर खरोखरच या घरात परत येण्यात आनंद असेल
तर ती चांगली गोष्ट आहे. कारण मुलांना आई आणि वडील दोघांचीही माया लागते. खरे खूप वर्षानंतर आता जुईला तिचे आई वडील मिळालेत. या सगळ्यातून चांगलं निष्पन्न झालं तर ती आनंदाची गोष्ट आहे. पण नाहीतर पुन्हा एकदा तोच मनस्ताप नको. नाही हो, होईल सगळं व्यवस्थित. काय ग, आलीस का भेटून नातवाला? नाही हो, का, काय झालं? आलाच नाही तो आज. पण कल्पना कुठेतरी गावाला घेऊन गेली म्हणे त्याला. अगं मग येईन ना, एवढं काय त्याच्यामध्ये? हा, येईल ना. काय कुठल्या गावाला नेलंय, तिथलं हवा पाणी कसं आहे त्याला बादलं म्हणजे. अगं घेईल काळजी ती काळजी घेणार, स्वतःची काळजी घेता येत नाही, ती काय काळजी घेणार? अगं आई आहे ती त्याची. 2 दिवस तुला बाळ भेटला नाही म्हणून तुझी घालमेल चालली, दुसरं काही नाही. ठीक आहे ते सगळं, पण काळजी वाटणं स्वाभाविक आहे. मला तर नातवापेक्षा आजीची जास्त काळजी वाटायला लागली. उगीच काहीतरी बोलू नका. बघ, तुला मी नीट बजावून ठेवतो, परत एकदा बजावून ठेवतो. तू त्या बाळामध्ये इतकी गुंतवून घेऊ नकोस, नंतर त्रास होतो. खूप बजावतोय मी स्वतःला, नाही राहत. पण अगं मला काही वाटत नाही का? खरं सांगू, मला सुद्धा त्या बाळाला पाहायची फार उत्सुकता लागलेली आहे. पण आता नको, पुन्हा तो मोह नको, तो लिपताळा नको. तुमचं ठीक आहे, मला नाही राहत. आणि मग नंतर त्रास होतो. होऊ दे, मला काय त्रास व्हायचा तो. बाळाला बघितलं नाही की चैन नाही पडत मला. 2 दिवस झाले दृष्टीला पडला नाहीये तो माझ्या. किती चुकल्यासारखं वाटतंय. सारखं सारखं तेच लावून धरणार आहेस का? तू दुसऱ्या कशात तरी मन गुंतव बघू. म्हणजे काय करू? चल, तुला कॉम्प्युटर लावून देतो, गेम खेळत बस. मला नाही आवडत ते लहान मुलांचे गेम्स. तुम्हीच खेळत बसा खुशाल. काय तर त्यापेक्षा मी बाळासाठी स्वेटर विणायला. बघ शशांक, हे सगळं मोकळेपणानं तुला सांगणं हे मी माझं कर्तव्य समजतो.
म्हणून मी तुला सांगितलं, आणि तेही तू माझा मित्र आहेस म्हणून. आता बाकी निर्णय तुझ्या हातात आहे.